साठी मंचावर उपस्थित आदरणीय बंडू काका, आदरणीय आदवे आबा, आदरणीय दादा जाधव, आदरणीय जेपी दादा, आरके बापू, चंदू बापू, सर्वांचं नाव घेण्यापेक्षा सुशीला माय माजी सरपंच आहे, त्याच्या पुढचे आपण आहोत. सुशीला माय बस झाला, त्याच्या पुढे काही विषय नाही. मी बऱ्याच दिवसापासून बंधूंनो आम्ही पूर्ण वार्डांमध्ये फिरतो आहोत. भारतीय जनता पार्टी एक चांगलं वातावरण आहे. ऐकू येतं का? एक चांगलं वातावरण आहे. लोकांची इच्छा आहे, मानसिकता आहे की परिवर्तन करायचं. मला वेळ कमी दिलेला आहे. महाजन साहेब येणार आहेत. मला कायम बोलता येत नाही, पण मी 2-3 गोष्टी तुम्हाला नमूद करू इच्छितो की मी जे वातावरण बघतोय भारतीय जनता पार्टीचं, त्याची जी दहशत हे विरोधकांनी इतकी घेतली आहे की आता ते तरुणांवर दमदाट्या करायला लागले. माझं दुर्दैव आहे, माझा तरुण मोकळ्या मनाने बाहेर निघत नाही. अरे आपण अवलाद कुणाचे आहोत? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे दिवंगत झाले, त्याच्यानंतर संभाजी राजांनी 7.5 वर्ष या स्वराज्याची पताका मिळवली. हे हिंदवी स्वराज्यासाठी ते लढत राहिले. त्यांचा घात झाला, त्यांचे डोळे काढण्यात आले, त्यांची कातडी उधळण्यात आली, त्यांचे नख काढण्यात आले, तरी त्या माणसाने वचन बदललं नाही. त्याची अवलाद आपण आहोत. तुम्ही एवढे भॅकट कसे राहू शकता, हा प्रश्न मला तुमच्या समोर आहे. कोणी बी चिमटीभर मास नाही दम देतच. अरे दम कोणी द्यावा, जास्त पृष्ठभागात ताकद आहे. अर्ध्या चड्ड्या खाल, काही धंदाच कळत नाही साला. आता पूर्ण तालुक्यात चालू आहे भुयारी गटार. आम्ही आणि बरोबर तुम्ही आणि नावला अडचण नाही, रस्ता बनायत सिमेंटना अडचण नाही. योजना केंद्राची अमृत योजनेच्या माध्यमातून भुयारी गटारचं काम चालू आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून पाणी पाईपलाईनचं काम झालं. म्हणजे असे वेगळे आईजीना लुगडा बायजीवर वेगळी झाली. लुगडा आईजीनं आणि बायजी मिराय राहील वरमाई. नगरसेवक जो आहे, नगरसेवक कसा असावा आपण आबा आम्ही आता बरं का काका सबस्टेशन जो फिरलो, चालायला जागा नाही. हे भुयारी गटारमधून पाणी वरी राहणार. बरं आम्ही संध्याकाळी सकाळी जातो, भलतच काही ते येतात. पुरं गंदगी. मग ही गंदगी सावरण्यासाठी तुम्हाला मोकळेपणाने मतदानाला यावं लागेल, हे लक्षात घ्या. आर्मी टेराना, तुम्ही मालेगाव ना, मी तटून येस मला डर नाही. तुम्ही काय का भरत चाल? या माय मावल्या पा आदर्श घ्या माय मावल्यांचा. ही तुळजा भवानीची ही आदिशक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहेत, याचा अर्थ यांच्या मनात सुद्धा परिवर्तन करायचं आहे आणि तेच तुम्हाला साध्य करायचं आहे. त्यांची इज्जत जाऊ नको. सांडपाण्याला जागा नव्हती काका आबा पूर्वी. सऱ्या गावने गटार बांधीन म्हणी नदीमा सोड दिली. म्हणजे तुम्हाला सर आगेल मोतेल आम्हाला गावने पाणी नाही वेरवा येर बंद करी दे नाही तर आमला बी जुलाब जातात. 500 कोटीची भुयारी गटार योजना किती सुंदर आहे. मी काळा पाईप जिंदगीला पहिलीच जाऊ पाहिजे. काळा पाईप मदार लाल पाहिलं का 6 इंच. जर जुलाबाची साथ आली एक पाईप टिकणार नाही, सरा फुलभरी जाते. 500 कोटी वारे धंदा. आता नवीन योजना चालू काही मास्तर असले कुत्रा मोजानं. मी तासा माणूसच पाहिजे चालत. मास्तरच काम मास्तरच करू द्या, शिकू द्या, शिकाडू द्या, पिढी घडवू द्या. रोजगार त्यांच्या माध्यम. मास्तर ही एक अशी जात आहे, ज्या देशाच्या मास्तराचा कणा चांगला त्या देशाचं भवितव्य अगदी चांगलं उज्ज्वल असतं. आणि तुम्ही त्यांना कुत्रा मोजायला राहणार.
अरे ह्या कुत्रासले खावायला नाही म्हणून त्या माणसाला खावायला लागत. कारखाना बंद पाड टाका तुम्ही, रोजगार बंद घ्या, आता ज्या नोकरी होत्या त्या बी बंद कर टाका, शाळाच चौकाशाला टाक्यात. काय करते लोक? म्हणजे जगाच्या पाठीवर उत्तम उदाहरण आहे. एखादा सत्कार पारितोषिक उरेल टाका. शिक्षक असले कुत्रे मोजणे. आता जो समोरचा उमेदवार आहे आबा दीपकच्या समोरचा आमचा बालपणाचा मित्र आहे, चांगला बालपणाचा. लहानपणी आमचा कल्याण गट्टा होता, त्याच्यानंतर आपलं जाणताराचं चालू झालं. जाणताराच्या माध्यमातून एक नवीन परिवर्तन घडवलं. मग 2009 मध्ये पुन्हा इलेक्शन झालं. मग काका आम्ही विरोध काय म्हणतो, काका आम्ही काही काम करणार नाही, आम्हाला काही काम होतच नाही. काका म्हण जाऊ दे म्हणा पाहुणाच. ठीक शे भाऊ. तसंच उदाहरण झालं काका आता परत 2009 पासून आजपर्यंत काका जो पाहुणा जो चावणं आजपर्यंत उतरी नाही. भयानक व्हायचं. मी तर कधी कधी विचार करत आणि मी कथा काही पाठी दौडी तर नाही गो सारे परजा. उमेदवार कसा असावा? आता आम्ही मळीमध्ये फिरत होतो, त्या महिलांनी कंप्लेंट केली काका लाईट बंद आहे म्हणे, दिवाळीपासून लाईट काढून घेऊन गेले, अजून बसवले नाही. या आमच्या उमेदवारांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी मळीचे पूर्ण लाईट बसून दिले. हातात सत्ता नसताना ही ताकद लागते काम करायची. एक ओपन स्पेस होता, तिथे घुसा निघायच्या, लोकांना त्रास व्हायचा. यांना त्या महिलांनी कंप्लेंट केली, यांनी लगेच दुसऱ्या दिवशी दीपक गायकवाड त्यांनी तिथे JCB पाठवले, पूर्ण कंपाऊंड साफ केलं आणि त्यांना व्यवस्थित साफसूफ करून त्या एरियाच्या लोकांच्या ताब्यात देऊन टाक. याला काम म्हणतात. आता निल्या काय म्हणा दुसरं नाही, तुम्हाला दोस्तच लहानपणपासून. पण कॉलेज पासून तर आजपर्यंत जेवढे आम्ही मित्र त्याच्या बरोबर होतो, एकाही मित्राचा रुपया त्यांनी फायदा केला नाही, सर खिसातच घाली गेले. आता समोरला म्हणतोच कार्यकर्ता नेता कसा पाहिजे, उमेदवार कसे पाहिजे. अरे तुम्हाला उमेदवाराच्या रात्री कोणा घरातून निघते सांगताच येत नाही. बरे सर काय करावं चाल मला काही मी कन्फ्युज होत कधी कधी. तर या सर्व वातावरणामध्ये बंधूंनो हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं. संभाजीराजे गेल्यानंतर लक्षात घ्या सर्व तरुणांनो, त्या हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाची तुम्हाला शपथ आहे. जर तुमच्या रक्तात भगवा रस्सा असेल तर उद्यापासून तुम्हाला परिवर्तन करावं लागेल, लक्षात घ्या. संभाजीराजे गेले, या हिंदवी स्वराज्याला राजा नव्हता, मोकळा होऊन गेला. हिंदवी स्वराज्य पोरका होऊन गेला. हा 12 बलुतेदार 11 पारर जातीचा मावळा थांबला नाही. 25 वर्ष त्यांनी मुघलांच्या विरोधात लढाई दिली. अक्षरशः मुघलांना या देश सोडून जावं लागलं, पण मावळा हातरला नाही. बिगर राजाचं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ती अवलाद तुमची आहे. आजपासून आतापासून जोपर्यंत यांच्या गळ्यात माळ पडत नाही, ही दहशत संपवण्यासाठी तुम्हाला परिवर्तन करायचंय. उघड छातीने या गावात फिरायचंय, तरच तुम्ही मराठ्यांच्या अवलाद, तरच छत्रपतींच्या अवलाद राहाल. मला सुनील आबाने मागे सांगितलं 2-3 दिवसासाठी कोणीतरी स्टँडिंगचा चार्ज घेतला होता. 2 दिवसासाठी, हा 1 दिवसासाठी. सकाळी किसान संध्याकाळी 8 कोटी काढा. बघा, एका दिवसासाठी कोणीतरी एक उमेदवाराने आपल्या विरोधातल्या स्टँडिंग कमिटीचा एका दिवसासाठी चार्ज घेतला आणि संध्याकाळी 8 कोटी रुपये पास करून घेतले. आता त्या 8 मातूनच तुमच्याकडे येतील. लक्षात घ्या, पैसे घ्या नका घेऊ तो तुमचा मुद्दा आहे. जातीपेक्षा देश मोठा असतो आणि देशापेक्षा धर्म मोठा असतो. संपत्तीपेक्षा स्वाभिमान मोठा असतो
आणि स्वाभिमानापेक्षा आपल्या आई वडिलांचे संस्कार मोठे असतात. जर तुम्ही स्वतःला विकलं तर तुमच्या आई बापांचे संस्कार तुम्ही विकले, त्यांचे आदर्श तुम्ही विकले, त्यांची माया तुम्ही विकली. याचा अर्थ त्या आई बापाला अपमानजनक वाटेल की कसा पोरगा पैदा केला रे मी, जो लोकांच्या काही पैशासाठी विकला गेला. ही औलाद माझी नाही, ही औलाद हिंदू नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही अन्यथा नका घेऊ. फार वाईट आहे. स्वाभिमानाने जगणं म्हणजे फार अवघड आहे. असे लोक भेटतात मला, ओपन होत नाही. काल दिवस एकदम ना मने मना पाहुणा शेत्या तुम्हाला दोस्त शेत म्हणे. त्याला काय सांगू, तुला पाहुणा किती चावना, इतका चावना लहानपणापासून माल तो निलेश का अजून उजरी नाही राहील. तुम्ही म्हणे सारखेच घेच, तुमले बो चावणं माल बी चावणं. परंतु बंधूंनो, माझी सर्वांना विनंती आहे, ही लढाई फक्त नगरपालिका नसू द्या. ही लढाई मतांची नाही, ही लढाई स्वाभिमानाची आहे, ही लढाई आत्मसन्मानाची आहे, ही लढाई आपल्या आईबापांच्या संस्काराची आहे. आणि ही लढाई पुन्हा एकदा हिंदुत्व किंवा हिंदवी स्वराज्य व्हावं, ती लढाई आहे. भारतीय जनता पार्टी म्हणते रामराज्य पाहिजे. रामराज्याचा अर्थ असा होत नाही की आपण हिंदू मुसलमान करू, पण रामाच्या राज्यात जे जे कोणी जिवंत आहेत, मग ते माणूस असो, महिला असो, प्राणी असो, पशु असो, यांना प्रत्येक सीझनमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना उपलब्धता पाहिजे. रामाचं राज्य म्हणजे सर्वमय सुखमय पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण करायची आहे. ती कन्सेप्ट भारतीय जनता पार्टीची आहे. मी जास्त वेळ घेत नाही, पण मला तुम्हाला एक शब्द द्यावा लागेल आज. जर तुम्ही परिवर्तन करत असाल तर मी पुन्हा या रामाच्या दारात येईल, नाही तर आयुष्यात येणार नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून आजच शपथ घ्या, वर हात करून शपथ घ्या. आई तुळजाभवानी शपथ घेतो की कुठल्याही परिस्थितीत या प्रभागाचा नाही, पूर्ण मालेगावचा विकासासाठी, तुमच्या आत्मसन्मानासाठी, या सर्व लोकांच्या कल्याणासाठी एकदा परिवर्तन करा. शपथ आहे तुम्हाला श्रीरामाची, कधीही याच्यामध्ये खोट पडू देऊ नका. एवढंच बोलतो, इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.